भीम जयंती. भीम जयंती आमच्यासाठी एवढी मोठी का असते माहित आहे का? कारण हा फक्त सण नाही, हा आमच्या अस्तित्वाचा पुरावा आहे आणि आमच्या स्वाभिमानाचा इतिहास आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या भारत देशात खूप सण येतात. दिवाळी येते, होळी येते, ईद येते, ख्रिसमस येतो. पण एक सण हा असा आहे जो फक्त सण नाही, तो आमच्या अस्तित्वाचा दिवस आहे, स्वाभिमानाचा दिवस आहे आणि आमच्या प्रगतीचा दिवस आहे. आणि तो दिवस म्हणजे 14 एप्रिल, भीम जयंती. भीम जयंती आमच्यासाठी मोठी का असते माहित आहे का? कारण हा सण फक्त साजरा केला जात नाही, हा सण जगला जातो. 1 एप्रिल पासूनच तयारी ही चालू होते. घरोघरी साफसफाई होते, नवीन कपडे घेतले जातात, मुलांसाठी ड्रेस घेतली जातात, घरात मिठाई ही बनवली जाते, घरोघरी गल्लोगल्ली लाईट ही लावली जाते, बॅनर हे छापले जातात, फ्लेक्स हे बनवले जातात, साऊंड हे लावले जातात. 1 एप्रिल ते 14 एप्रिल दरम्यान कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. कारण भीम जयंती हा फक्त सण नाही, हा एक मोठा उत्सव आहे. आज आंबेडकरी समाज हा उभा आहे, शिक्षणात उभा आहे, नोकरीत उभा आहे, व्यवसायात उभा आहे आणि म्हणूनच भीम जयंती आज भव्य होते. पण तुम्हाला माहित आहे का, ही भव्यता कोणामुळे येते? ते ना आमदारामुळे, ना खासदारामुळे, ना कोणत्या मोठ्या नेत्यामुळे. ही भव्यता येते आपल्या तरुणांमुळे. गल्लीतले तरुण, सिटीतले तरुण, कॉलेज मधले तरुण, नोकरी करणारे तरुण दिवस रात्र भीम जयंतीसाठी मेहनत करतात. कुणी स्टेज लावतो, कुणी लाईट लावतो, कुणी बॅनर लावतो, कुणी वर्गणी गोळा करतो, घरोघरी जातात लोक, आनंदाने पैसे देतात. कुणी 1000 देतो, कुणी 500 देतो, कुणी 10,000 देतो आणि त्या पैशातून उभा राहतो एक भव्य स्टेज, मोठा साऊंड, भीमगीता आणि हजारो लोकांचा जल्लोष. कारण हा सण कोणाच्या दयेवर नाही, हा सण आमच्या कष्टावर आहे, हा सण आहे आमच्या एकतेवर, हा सण आहे त्या माणसासाठी ज्याने आम्हाला उभं राहायला शिकवलं, ज्याने आम्हाला बनवलं. तो माणूस म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून भीम जयंती आमच्यासाठी फक्त सण नाही, तो आमचा अभिमान आहे, तो आमची ताकद आहे आणि तो आमची ओळख आहे. आणि हो, येणाऱ्या भीम जयंतीसाठी तुम्हा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. जय भीम, नमो बुद्धाय.